तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता, इतका सुंदर आणि इतका भारी पाऊस चालू आहे ना, इतकं छान वाटतंय ना, छान वाटतंय. दुसरं खूप छान वाटतंय. पण काय झालंय प्रॉब्लेम, हे पावसामुळे ना सगळे झाडांमध्ये जास्त पाणी जाते आणि ते मला अजिबात आवडत नाही. कारण मी इतक्या प्रेमाने झाडं आणले, सगळे खराब होऊन जातील. तर मी आनंदला बोलले काहीतरी सिक्युरिटीसाठी ना, सॉरी सेफ्टी, सॉरी सेफ्टीसाठी हा असं काहीतरी करा. टेम्पररी आपण नंतर परमनंट काहीतरी काम करू. बट आता सध्या असं लावून घ्या जेणेकरून झाडात जास्त पाणी नाही जाणार. आणि आम्हाला ही प्यायची टाकी सुद्धा साफ करायची आहे, तर आनंद ती टाकी सुद्धा आज साफ करणार आहेत. आणि कपडे सुद्धा वाळत नाहीयेत कारण की ना गॅलरीमधून पूर्ण पावसाचं पाणी आतमध्ये येते. तर त्याचं पण काहीतरी करायचंय आता आज घरात. हे सगळे काम आम्ही करणार आहोत. आता गोणी कट करायचं चाललेलं आहे इथे, कारण की एमर्जन्सी मध्ये आता आमच्याकडे हेच अवेलेबल आहे का नाही आनंद? दुसरं काय नाहीये. आणि ठीक आहे आपल्याला थोड्या वेळेस लावायचे. जर मी उल्हासनगरला परत गेले तर ताडपत्री तर घेऊन येऊन, कारण मला वाटलं नव्हतं की इथे ताडपत्रीची गरज लागेल म्हणून, तर आम्ही काही घेतलं नाही. तर आता ह्यानेच काहीतरी आपण ऍडजस्टमेंट करून हे लावूयात जेणेकरून झाडांमध्ये कंटिन्यू पाणी जे आहे ते नाही पडणार. गॅलरीत पण पडते बघा, तुम्हाला दाखवते. पूर्ण गॅलरी पण कसं आहे म्हणजे नाही का कंटिन्यू ओली ओली राहते, बसायला पण होणार नाही काय नाही. हे बघा. आणि पाऊस तर रात्रीपासून कंटिन्यू चालू आहे. तुमच्या इथे आहे की नाही मला नक्की कमेंट करा. हळूहळू त्या साईडला ना पूर्ण पाणी भरत चालले पुढे. इथं खूप जणांच्या गॅलरीत मी बघते असे लावलेत त्यांनी सुद्धा ताडपत्रीच. आनंद सगळ्यांनी ताडपत्रच लावलेत. सॉरी ताडपत्री नाही, गोणच कट करून लावलेत. तर तिथं एक दिसतंय का वरती, आणि ते एक बघा फर्स्ट फ्लोअरला पण दिसतं तिथं खाली. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता, आता हे काहीसं असं केलेलं आहे जेणेकरून पाणी आता आत येत नाही. आणि माझे टेम्पररी केल्याने माझे झाडं सगळे सुरक्षित झालेत. छान वाटतंय. आनंद ते तुळस हे करा ना फक्त. काय करू तुळस? ते बांबू इकडनं काढून या साईडला टाका. ती तुळस वाकली ना, ते तुळस. हा हे बांबू काढा ना, हा इकडं या साईडला लावा अच्छा, म्हणजे त्याला सपोर्ट भेटल. या साईडला बघा. हा हा असं बरोबर. ओके ओके हा ओके. त्याला सपोर्ट झाला ना. हा बघ, हे हे तर काय गेलं कामातून. सब्जाचं झाड होतं हे काय रात्री खूप जास्त फास्ट हवा येत होती म्हणून हे वाकडं झालं. हे इकडे ठेवा इथं. आणि हे वालं हा, आणि हे बघा फुलं किती छान आले त्याला. मी दररोज एक फुल मंदिरामध्ये चढवते. हा तो तिथे ठेवा. ओके आता नाही येत पाणी. हा आता छान वाटतंय. तात्पुरतं ठीक आहे, नंतर आपण बघू ताडपत्री. हा आता ही टाकी आपल्याला खाली काढायची. बल्ब काढावं लागेल पहिलं. बल्ब काढा. पुढे बल्ब. ठीक आहे. कसं निघतं नाही तर रस्सी आहे सगळ्या लावलेल्या. हळूचा हळूहळू काय कुठं तरी आवाज येतोय कसला तरी. पहिलं आपण पाणी काढून घेऊ म्हणजे हा. काय होतं, थोडं वजन कमी होईल. ठीक आहे. हा तुम्ही बघू शकता टाकी वगैरे स्वच्छ करण्यासाठी काढलेली आहे. कारण मला वाटतं ह्याच्या आधी जे लोक राहत होते ना त्यांनी टाकी साफ केली होती, बट ते 5-6 महिने अगोदर केली होती. 8 महिने बोलते. हा आणि आपलं 9 महिना आहे. 8 महिना अगोदर केलेली टाकी होती. तर आम्हाला पण वाटत तर नाही त्यांनी साफ केले, पूर्ण शेवाळ वगैरे झाले. तर आम्हाला हे नकोय असलं, तर मग मी म्हटलं चला आपण साफच करून घेऊ दोघं. क्लिनिंग वाल्यांना बोलावं, 1,500-2,000 रुपये. क्लिनिंग वाल्याला फोन केला त्या दिवशी, त्याला म्हणलं 2 टाक्या येतात, एक मोठी वाली आणि एक छोटी. तर त्यांनी मोठ्या वाल्या टाकीचे 1200 रुपये सांगितले आणि छोट्या टाकीचे 800 रुपये. 800 रुपये. तर म्हटलं त्यांना देण्यापेक्षा आपणच साफ केलेली बरं आहे. ज्या गोष्टी आपण करू शकतो तर त्या करू. घे सरफ वगैरे घे, निघाला घासून. हा तर फ्रेंड्स मी जेवण बनवायला घेते, कारण की मग नंतर खूप जास्त उशीर होईल.
जेवण बनवते, आनंद तिकडं साफ वगैरे करत आहे ते. आनंद आनंद स्वच्छ बघा करायला चालू केलंय. माझं काही तिकडे काम नाहीये, तर मी इथे स्वयंपाक पटकन करून घेते, कारण की आता 1 वाजत आले. मी इथे कार्टून बघत बघत काम चाललंय माझं. तर फ्रेंड्स, मी आता एक भाजी बनवायला टाकलेली आहे आणि मला खिडकीतून दिसत आहे की टाकी चांगल्या प्रकारे स्वच्छ झालेली आहे. तर बघू शकतात. ओ आनंद, अरे किती वाईट, का विकायला जायची काय टाकी? बघ ना आतमध्ये. किती छान, एकदम पूर्ण पांढरी पडली, पूर्ण. आतमध्ये दाखव एक सेकंड. बापरे, किती घाण होती. लय घाण. फायनली आम्ही 2,000 रुपये वाचवले. तर फ्रेंड्स, टाकी वगैरे लावून झालेली आहे. आनंदनी हे पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला वरती टाकी वगैरे लागलेली आहे. आणि मीही माझं किचन वगैरे स्वच्छ करून घेतलंय सगळं. आणि जेवण बनवले, तुम्हाला दाखवते काय बनवले. याच्यामध्ये आहे भात. 1 सेकंड लाईट लावते. याच्यात आहे भात. याच्यामध्ये आहे बटाटा. हा आनंदचा फेवरेट बटाटा, त्यांना असा बटाटा जास्त आवडतो. आणि याच्यामध्ये बनवले मी माझ्यासाठी भेंडी फ्राय बटाटा, आणि ते आहेत चपात्या आतमध्ये. तर आता आनंद गेलेत आंघोळ करायला, तर आम्ही जेवण करून घेतो आणि मग भेटूया जेवण केल्यावर. तोपर्यंत आनंदही येतील आंघोळ करून. तर फायनली फ्रेंड्स, मी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि तयार वगैरे झालेलं आहे. तर मला विश्वास आहे ना की मी ते साफ केलंय आणि साफ वगैरे सगळं नीटनाटकं झाले. आता तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय. आणि ते तात्पुरतं लावलंय मी आता. तोपर्यंत जेव्हा आपल्याकडे ताडपत्री, म्हणजे आपण जेव्हा उल्हासनगरला जातो तेव्हा तिथनं आपण ताडपत्री वगैरे आणूया. तर खूप चांगलं वाटतं. आता फ्रेश वगैरे झालोय मी. तर आता तनुजाने मस्त जेवण बनवलंय. कुठे गेली? हे बघा इकडे पाणी भरते. काय चाललं? तू बोलली ना खिडकीला पडदा लावून त्या किचनच्या, विसरली काय? मी नाही बोलले. लोक कोण बोललं? म्हणतील, येडेत काय खिडकीला पडदा लावतात. सॉरी, किचनच्या खिडकीला पडदा लावतात. लोक तुलाच बोलणार आहेत येडे. मी बोललेच नाही तुम्हाला. काय सबूत आहे? नाही लावायचं, काढून टाकतो. नाही 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 नाही, हा ना, काढून टाकते ना. मी त्याच्यासाठी नाही लावते. मग कधी आपण टीव्ही वगैरे बघतो ना, तर खिडकीचा शॅडो येतोय, तर मला ते नाही आवडत. हा काय, असं सांग ना मग. आणि कामाच्या वेळेस पडदा खोलून टाकायचा. जप. माझं तोंड नाही दाखवत, कारण की मला आंघोळीला जायचंय अजून. अयो, कारण बसा, कारण की मी केसाला तेल लावले, मला हेअर वॉश करायचंय, तर हिले चंपू चंपू दिसते. एवढं ओव्हर ऍक्टिंग. ओके का? तर फ्रेंड्स, माझं हेअर वॉश वगैरे झालेलं आहे आणि आता परत मला भूक लागली, कारण की मी जेवले नव्हते. मला बटाट्याची भाजी अजिबात नाही, म्हणते ना, माझ्या मूडवर डिपेंड आहे. जर माझा कधी मूड असला तरच मला आवडते, नाहीतर नाही आवडत. मी स्पेशली आनंदसाठी बनवली. आणि भेंडी बटाटा बनवला माझ्या आवडीने. तर भेंडी इतकी निबर होती, म्हणजे खूप कडक होती भेंडी. कडक असल्यामुळे मला अजिबात आवडली नाही. तर आता मी बनवते हे. आता मी बनवून मॅगी खाते, कारण की मला माझी काय भूक तर गेलेली नाहीये. आणि आता वाजलेले आहेत 5, कारण की घरातलं काम करता करता आम्हाला, म्हणजे मला स्पेशली मला 5 वाजले आंघोळ करायला. आणि सिरियसली पावसाळ्यामध्ये खूप कंटाळ येतो आंघोळीचा, थंडी वाजते, तरी पण करते मी, केली मी. तर आता मी मॅगी बनवते. अरे काय प्रॉब्लेम आहे बाबा याचा. आणि माझं कार्टून आतमध्ये बसले. पिंक पॅन्थर आहे आनंद, पिंक पॅन्थर. मी आनंद बोलत असते, तुम्ही पिंक पॅन्थर आहे. आता पाणी ठेवलंय मी. आता टाकते याच्यामध्ये मॅगी मसाला. तुम्ही कशी बनवता? आणि मी काय अशी व्हेजीस वाली मॅगी नाही बनवते, सोपीच बनवते, साधी. फक्त थोडस मीठ टाकायचं याच्यात आणि हळद, त्याने खूप टेस्ट येतो. आणि थोडस तेल. मॅगी मसाला टाकल्याच्या नंतर बाकी मी एक्स्ट्रा मॅगी मसाला त्यामध्ये टाकत नाही. आज आम्हाला शूट वगैरेचं थोडंसं काम नव्हतं,
तर त्यामुळे आम्ही विचार केला की आज आम्ही आमच्या घरातलं जे काम आहे ते करून घेऊ. जसं की ते सगळं कव्हर करायची होती, गॅलरी टाकी साफ करायची होती, ते पण काम झालं. कपडे वाळत घालायसाठी रस्सी होती ऑलरेडी तिथे होती, कारण की ते पहिले पण कपलच राहत होते. बट प्रॉब्लेम असा होता की ती जी रस्सी होती ती खूप जास्त बाहेर असल्यामुळे पावसाचं पाणी डायरेक्टली आत येत होतं आणि त्यामुळे कपडे ओले होत होते. तर आनंदने ते कट करून दुसऱ्या 2 बांधून दिलेत मला. आणि मी मस्त ह्याला ड्रिललाच म्हणते, सॉरी, खिडकीला किचनच्या एक पडदा लावून घेतलाय, म्हणजे एक कर्टन लावलाय. कारण की तसं बी तो एक्स्ट्रा होता माझ्याकडे, मी काय एक्स्ट्रा त्याच्यासाठी खर्च वगैरे नाही केलेला. आणि तो पाईप होता ना तो सुद्धा माझ्याकडे ऑलरेडी होता, हुक पण होते. तर मी म्हटलं एक लावून घ्या, कधी आपण टीव्ही वगैरे बघतो, कारण की किचन आणि हॉल अटॅचच आहे. किचन टीव्ही वगैरे आपण बघतो ना तर ते कसं पूर्ण शॅडो येतो. तर मला तसं आवडत नाही. असं वाटतं आपण पिक्चर वगैरे बघतोय तर मस्त एन्जॉय केला पाहिजे. तर मला पूर्ण अंधार करून बघायला आवडतं. तर तिने केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते कसं केलंय, इकडनंच दिसेल. फ्रेंड्स, इथे माझी मॅगी बनते. माझी नाही आपली. एक, अरे यार आनंद, कधीतरी काहीतरी मला खाऊ देत जा यार, काय आहे नुसतं. आपण दोघं खातो. तुम्ही मला बोललात काय की मला खायची, दिले असं थोडी एखादा चम्मच देते बाबा देते, माझ्या पोटात दुखत. तर फ्रेंड्स बघा, हे खिडकी लावली ना, इथे मी पडदा असा लावलाय, म्हणजे की नाही का स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर बंद करून टाकायचं असं. अशी व्हिडिओ पण काढता नाही दुसरी गोष्टी नाही का टायमिंग लावलं. हा, तर आता आपण ह्याला ओपन करूया. जेव्हा टीव्ही बघायची असेल तेव्हाच लावायचं, छान वाटते असं. मॅगी होते तोपर्यंत. काय गाडी लावली टायमिंग वर पण अरे वा, पण लावतात. हा यार चांगलंय. म्हणजे फ्रेंड्स, हे मला गिफ्ट आलं होतं विकास रसाळ वरचं टायमिंग दाखव जे आहेत त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं. बघा वरती पण दिसतंय 5 वाजता. झोपल्या बरोबर दिसत नाही. झोपलं समज तरी तर डायरेक्ट टाइम दिसतं आपलं 5. छान दिसतंय. आपल्याला वॉच घ्यायची गरज नाही. आम्ही जाणार होतो तसं काल परवा वॉच घेण्यासाठी, पण ठीक आहे. आता चाय वगैरे पिऊ आणि मग, सॉरी चाय म्हणते, मॅगी वगैरे खाऊ. सुपी मॅगी बनवते, सुपी. खा भिकारे, मी बनवलेली मॅगी खा. खोटं बोलून काही उपयोग नाही. का तू तर बोलली मी खाणार नाही. दाखवले मॅगी मी बनवली, असं झालं का? मतलब आज चोरी पकडी गई. मी खाणार नाही, फक्त 4-5 घास खातो. 4-5 मध्ये संपत्ती, एकच पॅकेट बनवलंय. खाऊ का नको मग? खा. लोक म्हणतात त्या दिवशी एक कमेंट टाकली, एवढे पिझ्झा काय एवढं येतं, एक पिझ्झा मागून अजून नाही ना, पण आम्हाला एकच खायचं, आम्हाला भांडणं करायचं. मुद्दाम भांडणं करायचं ना. आमचं भांडणं झाल्याशिवाय आमचा दिवस चांगला जात नाही. मी लय गरीब माणूस आहे, मी कधीच भांडणं करत नाही. सांगन ना सिरीज मध्ये मी सगळं. दरवेळेस सुरुवात ही करते माहितीये का? हे बघा, माणसं आहे ना मस्त झोप बीप काढून उठलेत बरं का. काय मज्जा चालू आहे माहितीये का तुम्हाला? माहितीये 6:15 झोपली होती, डायरेक्ट 6:30 वाजता उठले. याचा अर्थ बघा तुम्ही, किती वेळ झोपली ही पोरगी. किती वेळ झोपलीस? 15 मिनिटं. पण बघा आज तर बघा गावांमध्ये कशी दिसते, भूतच दिसते. थांबा, हे बघा भूत. थोडा डान्स कर ना असा वाला. हे कोणता डान्स आहे? तर चला फ्रेंड्स, मी चाय बनवून घेतो आता. माझ्या हातचा चाय प्यायल्याशिवाय तनुजाचा दिवस जात नाही. आता मजा बघा, ती बोलते 2-3 दिवसापासून की मला आहे ना दुधाचा चाय नाही प्यायचा, आता मी कोरा चाय पिणार आहे. आता मजा बघा तिच्या. ऐक ना, चिवून बसलंय का? काय खुसफुस चालली? काय नाही, कोरा चाय बनवून देऊ तुला. कोरा चाय कोणत्या गोष्टी? तू तर बोलली काल मला की कोरा चाय प्यायचा. आता कधी काल बोललीस ना मला, थोडस असं मळमळ होता. आता तुम्ही उद्यापासून कोरा चाय पिन. मी नव्हते बोलले. बघितलं फ्रेंड्स, मी बोललो होता तिला. बोल, चालूच आहे वायफाय. चाय बनव. तर चला फ्रेंड्स, मस्त चाय बनवू आता.
मस्त डॉली डॉलीवानी चाय बनवू आपण आता. डॉली बिंद्रा नाही, डॉली चायवाला. डॉली बिंद्रा दुसरी येते बिग बॉस मध्ये आलेली. आणि दुसरी गोष्ट फ्रेंड्स, आता ह्याच नळाला आपल्याला पिण्याचं पाणी येतं. म्हणजे आपण जे काल सकाळी जे काम केलं ना त्याच्यामुळे डायरेक्ट पिण्याचं पाणी डायरेक्ट आपल्या ह्या नळाला येतंय. तर डायरेक्ट आता पाणी भरू शकतो, हेच यूज करू शकतो. हे बघा, आज हिने एवढे उशीर आंघोळ केली ना. किती वाजता आंघोळ केली आज, खरं सांग, खोटं नाही बोलायचं. 5 वाजता. हा. तयार व्हायला लागली आता ही. सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो आता कमीत कमी वाजल्यात 6:45. तर तुम्हाला आता पण दाखवतो बाहेरचा व्ह्यू. तर हे बघा, कंटिन्यू पाऊस चालू आहे. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या आहेत ना, सगळ्या गाड्या बंद पडायला लागल्या, तेवढं पाणी झालंय मुंबईमध्ये. तरी नेवाली नाक्याला तरी हालत खराब चालू आहे लोकांची. आणि उल्हासनगरला तर सगळ्यांच्या घरामध्ये पाणी शिरले. हे तुमच्या घरात पाणी शिरलंय का तिकडे उल्हासनगरला? नाही ना. तनुजाच त्यांच्या घरी टेन्शन नाही, त्यांचं घर पण वर आहे, त्यांच्या इथं पाणी बिणी येत नाही. केस जेव्हा स्ट्रेट करते तेव्हा चेहऱ्याला एक वेगळा लुक येतो. हा हा. आणि कर्ली केस झाले ना माझे, आता वॉश केले ना, गेला गेला चाय गेला. नाही गेला, नाही गेला, वाचला, चाय वाचला. जस्ट एक पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. काय आहे काय माहिती याच्यामध्ये, काय आहे तनुजा याच्यामध्ये? हे बघ, पार्सल आला थांबा ना, ओपन करते. आणि भिजलाय सगळा. हा ना. तर बघूया फ्रेंड्स आपण याच्यामध्ये काय आहे. तनुजा तोपर्यंत दिवाबत्ती करून घे, त्यानंतर मग आपण पार्सल अनबॉक्स करूया, बघूयात काय आले. आणि फ्रेंड्स, तनुजा एवढी मोठी झाली आहे आणि पाऊस आला कधी काय करते माहितीये का, दाखवतो तुम्हाला. आता बघा काय लावलं तिने टीव्हीला. हे बघा काय लावलंय. आज आपण काय आहे तुला डोरेमोन वगैरे बघायला लागत आहे. आवड तुला असं? पाऊस पडल्यावर पाऊस नाही पडला. कारण की मी लहानपणी ना, हा असं पाऊस आला ना, मग आम्ही कार्टून लावून घरात बसायचो. मग मला ते आठवतं लहानपणचं. हा. आणि लय जणांचं असं आहे फ्रेंड्स, किती पण मोठं झालं ना, जे लहानपणी आपण कार्टून बघायचो ना, मोठं झालं तरी आपण तेच बघतो. आणि कोण कोण फ्रेंड्स डोरेमॉन किंवा निंजा हटोरी वगैरे बघता ना, आम्हाला सांगा कमेंट मध्ये. तनु चाय झालाय, चाय आणजा. यार मी ना जा घेऊन ये, मला हे बॉक्स ओपन करायचंय. काय रे, तुला एक दिवस काम सांगितलं लगेच लागली करायला. जा हे अनबॉक्स नाही करायचं याला. अनबॉक्स करायचं, चाय घेऊन बसलेस तर काय झालं असतं. अजून झाला नाही चाय. काय बेकार पोरगी यार ही. बघू जसं ऑर्डर केलं तसं आलंय का, काय आहे काय त्याच्यामध्ये? आलं असेल गेस करा. आय गेस होल्डर असेल. कशाचा? ओके. सगळं बॉक्स ओला झालाय, पटकन ओपन झाला. ओके, काय कळलं? ओके होल्डर आलाय ना, ओके वाला. काय आहे तनु? वाव, काय मस्त. मग काहीतरी युनिक दिसतंय काहीतरी. हे बघ काय आहे माहितीये का, हा आपल्याला हा. हे बघा, हे 3 सोप बार आहेत. अच्छा सोप म्हणजे, बार नाही, सॉरी, सोप स्टँड आहेत. अच्छा सोप स्टँड. ठीक आहे. हा आणि आपल्या किचन मध्ये हे नव्हतं ना आपल्याला थोडं सुद्धा, हा हा लावासाठी. ट्रॉली वगैरे. इकडे मी तुम्हाला दाखवते. हा हे दिसतंय का, हा हा बरण्या कशा ठेवल्यात, हा हा समजत नाही ना कोणची बरणी काय. हा हा आणि लय तकलीफ होती घडी 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 खाली वाकायला. हा तर म्हटलं हे असं काहीतरी ऑर्डर करावा ज्याच्यामध्ये हे सगळं बसेल. हा. ते कुठे लावशील, काचाला? होऊन जाईल. प्लास्टिक आहे ही, काय माझं मन चालू होतं इथं फ्रीज पाशी लावा असं. अच्छा इथे. मला वाटतं फ्रीजच्या इथे लावी, थोडस वर घेऊ आपण. हा हा आणि ना हे 3 आलेत. हे हा हा. हे एक असं असं हा. आणि एक खालच्या साईडला. अच्छा असं लावायचं. हा, मला बघायचं याच्यात किती बसतील. ठीक आहे, 3 बसले तरी पण. थांबा, याच्यात 3
मस्त दिसतंय पण. है ना? हा, लावलं छान दिसत. हा वॉशरूम मध्ये लावायचंय, हा. एक तिकडच्या, एक एक्स्ट्रा राहीन आपल्याकडे. हम्म. आणि हे आजकाल हे लय महत्वाचं, लय खूप छान आहे. ड्रिलिंग वगैरेची गरज नाही, डायरेक्ट स्टिक होते कुठल्याही वॉलला. आणि इतकं टाईट फिट बसतंय ना हे असं लागत. हा ना, आपल्याला ड्रिल वगैरे करायची पण गरज नाही. खूप म्हणजे काचाला, वॉलला, वॉलला फ्रीजला कुठे पण लागेल कुठं ना. पण लागते, कुठं पण लागते, भीतीला पण लागते. आपण तिकडच्या घरामध्ये किती मोठे चिपकवले होते, ते अजून तसेच आहेत. मी हा. घेऊनच नाही आले त्याला. काय आलं कुंका असं खाली का आलं असं उलट पालट? असं लावलंय मी. असं कसं? हे बघ कसं झालंय फ्रेंड, बघा असं आडवं. या हाताने लावलं ना उलट. जरा चाय आणा ना, पूर्ण चाय उकळून गेलाय. तर फ्रेंड्स, या चला चाय प्यायला. आपला चाय झालेला आहे. आता हे बघा, कार्टून बघत बसल 1-1.5 तास बुटणारच नाही. कार्टून नाही बघायचं आता. मग आता काय बघायचंय? इंडियाज बेस्ट डान्सर. इंडियाज बेस्ट डान्सर. मस्त चाललंय. बाहेर असं गार वातावरण झाले ना, थंडी वाजायला लागली अक्षरशः फ्रेंड्स, माहितीये का? आणि मला कोणीतरी सजेस्ट केलं होतं की रामायण पण बघा, पण मला नाही माहिती की ते कशावर चालते. रामायण नव्हते बोलले, रामायणच बोललोय. महाबली हनुमान बोललो होता. कधी बोललो कोण रामायण बघ? महाबली हनुमान का रामायण? महाबली हनुमान. अच्छा, आनंदची मेमरी आजकाल लय शार्प झाली. क्रेडिट गोज टू तनुजा. हा, हिने चाललं ना मला चांगलं चांगलं खायला. चाय पण हीच पाचते मला दर दिवस. चायने डोकं नाही येत, चायने डोकं आलेलं जातं. तर फ्रेंड्स, या चाय प्यायला. जेवणाचं काय तनुजा? मला का टेन्शन देत दर वेळेस जेवण काय बनवायचंय? काय बनवायचं मग? मी माझ्या मनाने बनवतो, तुम्हाला जेवण जात नाही. असं तर नको करूस. मी जे पण बनवतो ना, बिचारा खातो माणूस मी. हा ना, ठीक आहे, मग मी डाळ पकवान बनवते, खा. डाळ पकवान यार संध्याकाळी कोण खातं यार? दोन नाश्त्याला वगैरे चलतं यार. पुलाव भात बनवते. नाही, मी सांगू काय बनव? पुलाव बिलाव खायचा मूड नाही मला. का? तुम्ही तुम्हाला जे बनवून ते खाईन. खातो म्हटलं, आज माझा मूड नाही. आज माझ्या मनाचा मालक आहे मी. आज पैसे वाचवलेत, आज मनाचा मालक आहे मी. आज काय खायचं सांगू मला? ऐक ना, मला बोंबील बनवून दे ना, बोंबीलची चटणी दे ना. एवढं वाकडं तिकडे तोंड नको करू. घेऊन या मग, जा. मी तुला कापून देतो वाटलंच तर बोंबील. ते तर द्यायचेच आहेत. कांदा पण देईन, कापून द्यायचेच आहेत. धुवून पण देईन. काय? बोंबील. ते मी करेन, एवढं नका करू. अं, घेऊन या पहिलं. काय बोंबील फिक्स मग? हा, चल ठीक आहे. आता चिकन पण- खायचं मन नाही माझं. अरे यार, पण लय पाऊस चालू आहे फ्रेंड, बाहेर माहितीये का जायचं. आता छत्री घेऊन जावं लागन. तर ठीक आहे, बोंबील आणतो. लय लाभ नाही द्यायचं तुम्हाला. हा ठीक आहे, चला फ्रेंड्स, आता मी जातो बोंबील वगैरे आणतो. तर चला फ्रेंड्स, आपलं जेवण वगैरे रेडी झालेलं आहे. आणि तनुजाने मस्त बोंबल्याची भाजी केली. एकदम असा कलर सुटला ना, तुम्हाला दाखवतो मी, 1 सेकंड. हे बघू शकता किती मस्त दिसते भाजी. बाजरीच्या भाकरी सुद्धा केल्या तनुजाने. आमच्या टीव्हीला बघा कशी लाईन आली. काय गॅरंटी नाही आमच्या टीव्हीची, आमच्या टीव्हीची काहीच गॅरंटी नाही. कारण की गेल्या पावसाळ्यातच बनवली होती. हा, आता तो माणूस आम्हाला बोला, मॅडम इसके बाद खराब हो जाएगा ना, इधर मत लेके आना, सीधा बंगाल में डाल देना. तर आता जोपर्यंत चालले तोपर्यंत चालवायचे आपण, बट रिपेअर करायला नाही द्यायचे आता. बरोबर. आता तिची गॅरंटी संपली. कारण की यार 7 वर्ष झालेत त्याला टीव्हीला, 8 वर्ष चालू आहे. मग झालं. हम्म? मग झालं. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हो, नेक्स्ट ब्लॉग जो आहे तो आपल्या सिरीजचा होणार आहे, म्हणजे की आमच्या लव्ह स्टोरी मधलं अजून काहीतरी गोष्टी जे तुम्हाला ऐकायच्या होत्या तर त्या आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. तर नक्की चॅनलला बघा सबस्क्राईब करून ठेवा, जसं की आम्ही तो सिरीजचा ब्लॉग टाकला हा. की तुम्हाला बघायला भेटेल लगेच. तर आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, म्हणजे Bye bye. की नेक्स्ट ब्लॉगच्या सिरीज मध्ये. बाय बाय. बाय बाय.